जीवनामध्ये प्रश्न हे येणारच, प्रसंग हे येणारच, अनेक नकोशा वाटणाऱ्या गोष्टी घडणारच आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या व्यक्तीला मुळापासून हलवूनसुद्धा टाकतात. मग प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यातनं समाधान शोधण्याचा, त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतच असतो. जी ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे ती भगवंताची कृपाच आहे हे आपण जेव्हापासून मानायला लागू तेव्हापासून आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते. कारण उत्पत्ती, स्थिती, लय हे ईश्वराचंच कार्य आहे ना. चांगलंही त्याचंच, वाईटही त्याचंच हे ज्यावेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला आपलं अस्वस्थता ही कमी होऊन जाईल आणि खरं समाधान ईशचरणीच आहे. हे ज्यावेळेला आपली बुद्धी सकलपणे ग्रहण करेल आणि त्यावर हुकूम, मग बुद्धीच्या मागोमाग मनसुद्धा याच विचारानं चालेल. आपलं अंतःकरण पंचक या विचारानं भारून जाईल. त्यावेळेला आपल्या आयुष्यातली अशांतता, अस्वस्थता, असंतुलन दूर होईल आणि आपल्याला समाधानाचं आयुष्य लाभेल. अनेक संत भौतिकदृष्ट्या समृद्ध नव्हते, मात्र समाधानी होते. हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यावर हुकूम स्वतःत बदल करा.